ठाकरेंच्या शिवसेनेतला 7वा खासदारही काठावर. रामदास कदमांचा गौप्यस्फोट. 7व्या खासदाराचीही सही झाल्याची कदमांची माहिती. ठाकरेंचे बंडखोर खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत नंदनवन निवासस्थानी बैठक. थोड्याच वेळात वायबी सेंटरवर शिवसेनेत प्रवेश करणार. ऑपरेशन टायगरची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती. ऑपरेशन टायगर 1.5 वर्षांपासून सुरू. 5 टप्प्यामध्ये ऑपरेशन पूर्णत्वाला गेल्याची माहिती. नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा धक्का. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा पराभव करत अपक्ष गोकुळ गीते विजयी. गीतेंनी मानले मवियाचे आभार, तर विश्वासघात झाला दराडेंचा संताप. नागपुरात भाजपचे राजीव पोद्दार विजयी. काँग्रेसचे अतुल लोंढे पराभूत. मविया आणि काँग्रेसची मतं फुटली. राजीव पोद्दारांना 682 तर अतुल लोंढेंना केवळ 130 मतं. नांदेडमध्ये मवियाचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. वडील नागेश आष्टीकरांच्या बंडखोरीला पाठिंबा दिल्यानं कारवाई. वडिलांच्या स्वागताला विमानतळावर जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता भाजप आमदार खासदारांची बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री घेणार भाजप आमदार आणि खासदारांचा क्लास. मान्सून मुंबईच्या वेशीवर पोहोचला. पुढील 48 तासांच्या आत मुंबईत मान्सून दाखल होणार. मान्सून पुण्यात दाखल झाल्याची हवामान विभागाकडून माहिती.